आपण आता सगळ्यांनी नवीन वर्षाचं वेगळ्या प्रकारे स्वागत करूया. म्हणजे काय हो नानासाहेब? अहो काय नाही, म्हणजे प्रत्येकाने आपण नवीन वर्षासाठी जे संकल्प करणार आहोत ते जाहीर करायचे. नाही नाही नानासाहेब नको, नुसतं बोलण्यापुरतं असतो. कोणी काय पाळत बिळत काही नाही हो, नुसते बोलतात आणि झालं, संपलं. कारण तुम्ही ते मनातल्या मनात करता. असं सगळ्यांसमोर जाहीरपणे केले ना की काय होतं, प्रत्येकाला समोरच्याला बोलायची संधी मिळते. तू मोडलास, मोडलास. नाही म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं, पण हरकत नाही हो. तुम्ही म्हणताय ना, मग खरंच सांगूया. प्रत्येकाने आपापले संकल्प सांगूया. जय हो, जय हो. तेव्हा आता प्रत्येकाने स्वतःमधले अवगुण सांगायचे, जे आपण नवीन वर्षात सोडणार आहोत, आणि नवीन काय करणार आहोत ते पण सांगायचं. चला पाहुणे फर्स्ट, सुरेशराव तुम्ही सुरुवात करा. नाही म्हणजे एकदम असा धीर आणि धैर्य दोन्ही होत नाही हो. नानासाहेब प्लीज, म्हणजे माफ करा, तुमच्यापासून सुरुवात करूया ना. बा आपण असं करूया, सगळ्या जोड्यांनी आपापले संकल्प जाहीर करू. तर आम्ही दोघांनी जे सोडायचं ठरवलेलं आहे ते म्हणजे संसारातलं लक्ष. नाना? हो सुनबाई, आम्ही दोघंही आता रोजच्या आणि एकंदरच ओव्हरऑल प्रपंचातलं लक्ष कमी करणार आहोत. मुलांनी आपापले संसार सांभाळायचे आहेत. आम्ही आपला आठवड्यातून एक दिवस आपल्या विनायक बागेजवळ जो आश्रम आहे ना, तिथे वेळ द्यायचा असं ठरवलेलं आहे. तर अमित, तुझी पाळी. एक मिनिट, दादाचा अवगुण मी सांगतो. नाही दादा, काय ना, तू कधीच तुझे प्रॉब्लेम आम्हाला सांगत नाही, एकटाच झगडतो. आता यापुढे जर असं काही झालं तर सगळ्यात आधी आमच्याशी शेअर करायचं, ओके? अरे त्याचं त्याला सांगू दे ना. सॉरी नाना. सॉरी दादा, बोल. चल तू सांग. ठीक आहे. या वर्षभरात चुकून का होईना, पण माझ्याकडून जवळच्यांची मनं दुखावली गेली. आता झालं तसंच. या नवीन वर्षात मी कोणाचंही मन दुखावणार नाही. आणि मेघनासाठी जास्त वेळ देईन. अजून तेच ना, म्हणजे आत्ता देतोयस त्याच्यापेक्षा जास्त वेळ देणार आहेस. हे माझ्यासाठी होतं. नाही आता मी पण विजयासाठी जास्त वेळ देईन. आणि हो, मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने ठोस पावलं उचलणार. दॅट्स इट. वाह. मी असं ठरवलंय की नवीन वर्षामध्ये मी योगविद्येचा योगा म्हटलेलं ह्याला आवडत नाही योगविद्येचा क्लास जॉईन करणार आहे. वाव. आणि मी ना आता पटकन रागावणार नाहीये. कोणावर? कुणावरच. आणि मी रोज न चुकता नृत्याचा रियाज करेन. आणि लवकर उठेन. आता बाबा तुम्ही. मी म्हणजे नानासाहेब, ह्या आमच्या बॉस, माझा संकल्प हा असेल की मी ह्यांना कमी बोलीन, जास्ती बोलणार नाही, आणि ह्यांना सगळ्या कामात मदत करणार, ह्यांच्या होला हो म्हणणार. जय हो. मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी ह्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. आणि आणखीन एक माझी इच्छा अपूर्ण राहिली आहे, कॉम्प्युटर शिकण्याची. ती ह्या वर्षात पूर्ण करेन. अरे अरे होस्टचं काय म्हणणं आहे? होस्ट, मी येत्या वर्षात असा संकल्प केलाय की मी आदित्य सारखा थोडासा रोमॅन्टिक होणार आहे. सही आहे.
अर्चू चालेल ना? आणि हे बघा, मी अजून एक संकल्प केलाय. नानामाईंनी जो संकल्प केलेला आहे त्या अनाथ आश्रमाला माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करणार आहे मी. मस्त. अरे वा. जय हो, जय हो. माझा संकल्प असा आहे की मी रोज स्वयंपाक करीन. आणि एकटीने करून असं म्हण. त्याला अर्धी कामं तर सतीश करतो ना. ए दादा, काहीही बोलू नकोस हा तू. उलट तुम्ही दोघांनी यावेळी असा संकल्प करायला हवा होता की या वर्षी अर्चूला अजिबात त्रास देणार नाही म्हणून. अर्चू, तू वेडी आहेस का? तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. मग अरे आमचा प्राणवायू तो. आम्ही त्याशिवाय जगूच शकत नाही. ओके काय? ओके. आणि तू काळजी करू नको. या वर्षी ना तुला आम्ही दुप्पट चिडवणार. ओके 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 ओके. अरे झालं तुमचं? तिचा संकल्प तिला सांगू द्या ना. ओके ओके. हा बोल. या वर्षी मी बोलून नाही दाखवणार, करून दाखवणार. काय करून दाखवणार? तेच सांगितलं ना, बोलून नाही दाखवणार, करून दाखवणार. बर. शक्य आहे का अर्चू? त्यापेक्षा ना तू सतीशला काम करू देणार नाही असा संकल्प कर. अरे पण दादा, ते सतीशला शक्य नाहीये ना. त्याच्याकडे चॉईसच नाहीये. त्याला काम करावंच लागेल. हो हो, कारण घर जावई आहेत ना ते. हो नाही, घर जवळ नाही हो, घरात जवळचे जावई आहेत ते आमच्या. आणि अर्चूच्या फुल आज्ञेत आहे. हो, नानामाईंना नाव सांग ना. हो, नाहीतर खाली माझे 2 6 पॅक वाले भाऊ आहेत, त्यांना नाव सांगेन. मग तो घाबरतो आणि ऐकतो तिचं. अरे चित्रा ताई, तुमचा संकल्प? मी घाईने निर्णय नाही घेणार. आणि माझं आणि मनोजचं नातं आदित्य आणि मेघनासारखं छान करण्याचा प्रयत्न करणार. जय हो. हा सर्वात उत्तम संकल्प चित्राताईंचा. जय हो. चित्राबाई पाहायचा. हा, जय हो जय हो. चला नानासाहेब, आता सगळ्यांचे संकल्प झाले, आता निघू. जय हो जय हो. माई, मी पण निघते. अगं पण मनोज येतोय का न्यायला तुला? नाही, त्याचा फोनच लागत नाहीये. अगं मग राहा की इथे. इतक्या रात्रीची कुठे चाललीस? माई, अगं नवीन लग्न झालं तिचं. काहीही झालं ना तरी मनोज घरी येणारच. आम्ही काय रे, तुझ्या ना जिभेला काही हाडच नाहीये. तुझ्या आहे का? चित्रा, चल मी सोडतो तुला. चालेल ना? चालेल. नाही. जावे बापू, अहो आम्ही जातो, आम्ही सोडतो ना त्यांना. बाबा, तुम्ही विरुद्ध दिशेला चाललात. मी सोडतो तिला. अहो जावे बापू, त्या हिमाचल प्रदेशला राहिला असत्या ना तरी मी त्याला सोडून आलो असतो. हो हो हो. अहो, मी सोडतो चित्राला. आणि मिळालं तर अर्चूसाठी पान घेऊन येतो येताना. काय आत्ताच संकल्प केला ना मग. चला येतो. ये चित्रा. या. जावे बापू येतो. वा अर्चू, अगदी सुरेख कार्यक्रम केलास तो. ते सुद्धा एकटीनं. पाय मोडलेला अजून सुद्धा. पण अर्जू, मजा आली. खूप छान मॅनेज केलं तू सगळं. गुड. चला चला चला, आता पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर करतो आणि लवकरात लवकर झोपूया. उद्या लवकर उठायचं, पहिला दिवस आहे. चला तुम्ही वा पुढे. मी आवडतो सगळं. चल. काही गरज नाही, मी जाईन माझी. हो, माहितीये खूप हुशार आहेस. जा, पण तू जाईपर्यंत मी इथेच उभा राहणार.
आदित्य बघ ना, चित्रा पर्स विसरली. धन्य ही पण. तर काय करूया? एक काम कर ना, उद्या ऑफिस मध्ये दे ना तिला पर्स. ओके. पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर. गुड. हा. छे ग बाई, असा कसा घोटाळा झाला माझ्यातून काही कळत नाही. नाही तरी अर्जुनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं आम्हाला तिघींनाही की कोणी काहीही करून आणायचं नाही, इतकं की मला मदतही कोणी करायची नाही. तरी तुम्ही केले, त्यात गुलाबजामच केले. तेच ना, करून करून आम्ही सुद्धा गुलाबजामच केले. नाही म्हणजे विजय आणि मेघनाने त्यांच्या रेसिपी बुक्स आणल्या होत्या हो, काहीतरी वेगळं करूया म्हणत होत्या. पण एकतर आमच्याकडे वेळ कमी होता आणि एक वस्तू घरात एक वस्तू मार्केटमध्ये, मग काय करणार. म्हणलं नाहीसा खवा आहेच घरात तर आपण गुलाबजामच करू म्हणून केले हो. पण आता ही पण गुलाबजामच करणार आहे हे कुठे ठाऊक होतं मला. शी, भडकली असेल आता माझ्यावर. असेल काय, आहेच भडकलेली. दुखावलं मी माझ्या कोकराला. काय करू मी आता. माझं काहीही करू नकोस आता. हो, जरा निवडू दे, मग हळूच सॉरी म्हण तिला. मी सांगतो या सगळ्याच्या आधी तीच येईल उड्या मारत. माही तू गुलाबजाम केलेस, बरं केलंस ग बाई. सगळे संपले ना, तू केले नसतेस तर संपले असते ना, पुरले नसते ना. चालेल, तसंच करते. छे, काय घाबरले होते बाई मी आतून. अरे वा, तुम्ही तुम्हाला घाबरतेस हे नसे थोडं की. हो का, मी तुम्हाला घाबरत नाही. हो 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 हो. पण माई, तू केलेले हे जे काही गुलाबजाम आहेत ना, ते सॉलिड झालेत बरं का. माईने मुद्दामच केलेत ना गुलाबजाम दादा. कोण का का कारण काय आहे, तिला अर्चूवर भरोसा नाहीये ना. सतीशला काम करू देणार नाही असा संकल्प कर. अरे पण दादा ते सतीशला शक्य नाहीये ना, त्याच्याकडे चॉईसच नाहीये, त्याला काम करावंच लागेल. हो हो, कारण घर जावई आहेत ना ते. काय अर्चू, झाली का पार्टी तुझ्या मनासारखी सक्सेसफुल ना? सगळे जाम कौतुक करत होते. अर्चू, रडायला काय झालं? नाही, कुठे रडते मी. अर्चू काय झालंय? खरंच सतीश, काही नाही झालं. अरे मी आज खूप थकले आहे ना, म्हणून जरा असं. मी कपडे बदलून येते. वा 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 वा, मजा आली. ऍक्च्युली अर्जुने धमाल केली आज पार्टीत. ग्रेट आहे ती, सगळं एकटीनेच केलं. हे त्यांच्या समोर बोल ना. मागून एवढी स्तुती करतोस आणि मग तोंडावर का छळतोस. अरे उसी में तो मजा आहे यार. आणि तोंडावर स्तुती केली ना तर डोक्यावर चढून बसेल. आधीच सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटत फिरत असते. हे काय नाही, काय नाही. बिचारा सरळ आहेत. बिचारी सरळ आणि अर्चू, राहू दे. आणि मी भरपूर लाड पण करतो तिचे, मला तर बोलूच नकोस तू. ठीक आहे, मला काय. मी आपलं तुला तुझ्या ताज्या संकल्पाची आठवण करून दिली बस. हो का, थँक्यू. हे नाही, पण तुझा पण संकल्प आवडला मला. वाटेल ते झालं तरी रियाज चुकवणार नाही. काय मॅडम, आज केला का रियाज? हा काय? ए आदित्य, नाही काय बरोबर पकडली की नाही? पण पण नाही. आजचा दिवस तर आत्ता सुरू झालाय ना.
मग आज दिवसभरात करणारच आहे मी रियाज. कालच्या दिवसाबद्दल तू नाही विचारू शकत मला. म्हणजे काल नाहीच केलायस रियाज? ते हा? एक काय जा. एक मिनिट फोन फोन फोन. एक मिनिट. चित्रा आता का करते फोन? अरे मे बी मनोजला विश करायचं असेल आपल्याला. घे. हा बोल चित्रा. अरे आदित्य, माझी पर्स राहिली आहे का तिकडे? हो हो अगं, मी उद्या सकाळी येताना घेऊन येतो ना. नाही नाही, मी आत्ता येते घ्यायला. अगं वेडी आहेस का तू? आणि डोंट वरी, आम्ही काही घेणार नाही होत तुझ्या पर्स मधून. तसं नाही रे, माझी किल्ली राहिली आहे बॅगेत. केव्हाची बाहेर थांबलीये मी. अरे बापरे, का ग? मनोज नाही आहे का घरी? नाही, तो नाही आला अजून आणि त्याचा फोनही लागत नाहीये. बरं ठीक आहे, तू थांब तिथेच, मी येतो पर्स घेऊन. बाय. काय रे, काय झालं? मनोज घरी नाही आणि तिची किल्ली त्या पर्स मध्येच आहे. बापरे, म्हणजे इतका वेळ ती बाहेर उभी आहे? हो ना. चल येतेस का, आपण पटकन बाईकवर जाऊन देऊन येऊया. हो चल. चल रेडी हो. थँक्यू. थँक्यू काय, आधी चेक कर किल्ली आहे का. हा हो आहे का? आहे. गुड. ए मनोजचा फोन आला होता का ग? नाही. मग कशाला आलीस उगाच तडतड करत? राहिली असतीस ना तिकडे घरीच. अरे नाही, पण तो येईल घरी. फोन नाही केला तरी तो येईल नक्की. नाही पण तुम्ही दोघे पण वेडपट आहात. तूही गेली नाहीस त्याच्याबरोबर आणि तोही आला नाही तुझ्या बरोबर. अरे असा असतो का 31? आता तू का रडवतोयस तिला? काही नाही ग चित्रा, उलट ठीक आहे, तुम्ही दोघांनी आपापल्या मनासारखं केलं. बरं चल, वन्स अगेन हॅपी न्यू इयर. थँक्यू. हॅपी न्यू इयर. थँक्यू. जा आता, तुझा आधी मग आम्ही निघतो 2 मिनिटात. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. निघायचं ना? का असंच उभं राहायचं रात्रभर एकमेकांकडे बघत? चल. चला. हे ना, काय ग, काय झालं? अरे नाही, काय नाही, चित्राचाच विचार करत होते. मगाशी तिच्या समोर बोलले मी तुला, पण मला जरा रागच आलाय मनोज. अरे किती रोमॅन्टिक मोमेंट्स असतात 31च्या, आणि त्यांनी साधा फोनही नाही केला चित्राला. वाईट वाटलं मला. अगं म्हणून मी पण मगाशी थोडस बोललो तिला. पण मेघना, प्रत्येकाची प्रेम करण्याची, रागावण्याची, रुसण्याची, पॅचअप करण्याची पद्धत वेगळी असते ना. तर त्यांचं लाईफ आहे, ते बघतील. आणि आता आपण त्यांच्याबद्दलच चर्चा करत बसणार आहोत का? चित्राला तिच्या घराची किल्ली दिली ना, मग त्यांच्या सुखाची किल्ली त्यांना शोधू दे. आपल्याकडे बाईकची किल्ली, आपण निघूया काय? चल बस. अरे ऑर्डर काय सोडतो एकदम? कारण मी तुला कुठेतरी घेऊन जाणार. कुठे? हवा के साथ साथ, घटा के संग संग. काय? चला. मम्मी काय मॅडम, आवडलं का सरप्राईज? खूप आवडलं. माझ्या इतकं मनात होतं ना सायकलवाली कॉफी पिण्याचं. कसं रे, अगदी बरोबर ओळखलंस तू. अरे तुम्हारे मन की बात सिवाय मेरे और कौन जान सकता है मैडम. आदित्य, सो स्वीट. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. Cheers. Cheers. पहाटे पाहिले त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी.
आता आता काय घुमेंगे फिरेंगे ऐश करेंगे और क्या काय रे अरे नाही खरंच भटकूया थोडं मग जाऊया घरी कुठे तू चल तर हो पण आता कुठे जायचं चल तर चला चला स्वप्न साकारले पहाटे पाहिले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझसाठी हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जून येते रेशीम गाठी